झणझणीत रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत करते। आज आपण बनवतोय तिखटाची पानगी। तर त्यासाठी आपण साहित्य काय घेतलंय ते बघूया। सारणासाठी आपण वापरतोय दीड वाटी ओला नारळ। त्यामध्ये काही मसाले जाणार आहेत बेसिक असे। एक मोठा चमचा बडीशेप, अर्धा चमचा धणे आणि थोडीशी इलायची घेणार आहे मी। हे वाटून घ्यायचे म्हणजे भरड करायचे। एक मोठा चमचा खसखस, 2 मोठे चमचे भरून आपण एक ड्रायफ्रूट काजू बदाम पिस्ता वगैरे सगळं बारीक कापून घेतलंय आणि एक मोठा चमचा आपण किशमिश घेतलेले आणि एक मोठा चमचा तीळ घेणार आहे। ते इथे नाही ठेवले। आता काय करायचं तर आपण धणे घेतले, बडीशेप घेतोय, आपण याची भरड करायची मिक्सर मध्ये। इलायची थोडीशी एक इलायची घेतली आपण, हिरवी इलायची घेतली आपण। आता खसखस पण घेऊया त्याच्यातच, अर्धी घेऊया, अर्धी घेतली, थोडीशी अख्खी ठेवतोय, थोडी आपण भरड करणार आहे। तर आता आपण भरड करून घेऊया याची। 4 मिरच्या घेतल्यात आणि 1 इंच आलं घेतलं, 1 इंच आलं घेतलंय। टाक, वाटण करायचं म्हणजे मिक्सर मध्ये ह्याची आपल्याला पेस्ट बनवायची। आता आम्ही मिश्रण तयार करतोय। 1.5 वाटी खोबरं आहे ते पण एका टोपात घेऊया। किसून घेतलंय आपण खोबरं, 1.5 वाटी ओलं खोबरं घेतलंय। मग कोथिंबीर टाकून घेऊया। आता आपल्याकडे कोथिंबीर नाहीये, कोथिंबीर थोडीच आहे आपल्याकडे। कोथिंबीर भरपूर टाका तुम्ही। साखर टाकूया आपण, किती? 1 चमचा घेतलेली मोठी। तुम्हाला जसं आवडतं त्याप्रमाणे टाका, कारण आपल्याला तिखट गोड अशी म्हणजे जास्त करून तिखट बनवायचे। आता आपण जे मिश्रण तयार केलेलं भरड, बडीशेप धणे आणि खसखस होती थोडीशी, खसखस, त्याचं जे पूड आहे ती टाकूया। आता आपण नट्स कापून ठेवले ते घेऊया। मनुका ठेवलेला होता त्या घेऊया। तीळ आणि खसखस एकत्रच मिक्स करूया। आपण सर्व मिक्स करून घेतलं, तीळ जेवढं अवेलेबल असेल तेवढं घ्या। आता आपण आलं याची मिरचीची जी पेस्ट केली होती ना भरड, ती पण टाकून घेऊया। आलं आणि मिरचीची पेस्ट केली आपण, ती टाकूया। चवीनुसार आपण मीठ घेऊया। त्याला कमी टाका, टेस्ट करा आणि मग परत आवश्यकतेनुसार टाका। आता आपण मिक्स करून घेऊया। सगळा मसाला जो आपण वाटला ना तो लागला पाहिजे खोबऱ्याला। मस्त मिक्स करून घेऊया आपण। मीठ साखर सगळं एकदम चांगलं खोबऱ्यामध्ये एकजीव करूया। आता आपण गॅसवर ठेवलंय भांड, ते जे मिश्रण आपण केलेलं त्याचं, आणि एक टीस्पून, छोटा 1.5 चमचा आपण तूप टाकतोय। तूप टाकलंय आपण। आता जरा शिजून घेऊया जरासं। एक मोठी वाटी आपण तांदळाचं पीठ घेतलंय, एकदम पातळ म्हणजे हवं, एकदम स्मूथ हवं पीठ, कणीदार नको। तर आपण हे 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलंय, साध्या तांदळाचं, रेशनचं तांदळाचं आपण घेतलंय, पण एकदम बारीक दळलेलं हवं पीठ। आणि ह्याच वाटीच्या मापाने सेम आपण मोठी वाटी पाणी गरम केलंय, 1 मोठी वाटी पाणी, त्याच्यात मीठ टाकून घेऊया आपण। 1/2 चमचा आपण मीठ टाकलंय। तर पाणी आता उकळलंय, त्यात आपण पीठ टाकून घेऊया। आता हे पूर्ण चांगलं असं हे करून घेतलं आणि गॅस बंद केला। ह्याच्यात झाकण ठेवायचंय आपल्याला। गॅस बंद करून आपण झाकण ठेवून ठेवलं 10 मिनिटांसाठी। आता आपण ना थोडं थोडं पाणी घेऊन असं पीठ मळून घेतलं चांगलं। आता आपण पानावर थापणार आहोत, पिठाला लावून घेतला
आणि हे असे गोळे बनवून घेतले पिठाचे. हे हळदीचं पान घेतलं आणि मधून कापून घेतलं आपण. मोठं पान होतं हे बघा, 2 तुकडे करून घेतले पानाचे. आणि जाळीला तेल लावून घेऊया. या डिशवर आपण ठेवणार आहे, तर ह्याला तेल लावून घेऊया. आपण काय केलं माहिती, ह्याचं पान उभं घेतलं आणि ते असं थापून घेतली जो गोळा होता तो त्याच्यावर. म्हणजे ही पानाची डिझाईन जी आहे ना ती पण उठते याच्यावर. आणि हे आपण हे बघा, हे असं तयार झालं. तर जरा इथून दाबून घेऊया, म्हणजे जरा बारीक पण होईल. एकदम जाड जाड नाही ठेवायचं आपल्याला. हे बघा, हे असं झालं पाहिजे. आता आपण हे बंद करून घेऊया. हे असं बंद करून हे बंद केलं आपण असं. आणि उचलून आपण हे असं डाळीच्या ताटात ठेवून दिलं. इथे पकडला. आता आपल्या या पातोळ्या तयार आहेत वाफवायला ठेवायला. तर आपण अशा करून ठेवूया. आता 15 मिनिटासाठी आपण या पानग्या स्टीमरमध्ये उकडवून घेणार आहोत. आपल्या या तिखटाच्या पानग्या तयार झालेल्या आहेत. हे आपण उघडून बघूया. हे बघा, छानपैकी तयार झालेलं. आपण या सर्व करून घेऊया. आपली स्टफिंग जी आहे ती काठोकाठ भरली गेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि छान नरम सॉफ्ट अशा पातळ पातळ पानग्या तयार झालेल्या आहेत. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.